हर्षदची तयारी चालू झालेली 15 ऑगस्टची. हर्षदचा कुर्ता आहे ना धुवायला टाकायचा आहे. ही ओढणी घ्यायची का तुला त्यावर? मासे हे माती मासे हे माथा. एकदम भारी गाणं म्हटलेलं आहे हर्षदने. मस्त. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आजची मॉर्निंग आहे ना माझ्या आवराआवरीपासून सुरू झालेली आहे. कारण तुम्ही तर कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल, माझी ना सोन्याची अंगठी हरवलेली आहे. सो त्यासाठी ना मी वॉर्डरोब आवरायला काढलं होतं. कारण की मला असं वाटलं की वॉर्डरोब मध्ये वगैरे इकडे तिकडे भेटून जाईल. मी आता काय केलं, हे वॉर्डरोबचं जे खालचं सेक्शन होतं ना साड्यांचं, ते पूर्ण काढलं होतं. साड्यांची एक एक घडी बघितली, त्यात पण नाहीये, कुठेच नाही भेटत आहे माझी सोन्याची अंगठी. ज्या जागेवर बघितलेलं आहे ना त्याच जागेवर मी परत चार चारदा बघते. मला असं वाटतं की आता भेटल तेव्हा भेटल तेव्हा भेटल, पण कुठंच अंगठी भेटत नाही यार. कळतच नाही आता काय करावं आणि कुठं शोधावी. माझं तर घरात आहे ना इकडे तिकडे शोधणं चालू आहे. आणि ऋषी ना बाहेर गेलेला आहे, कारण ना त्याला थोडं काम होतं. त्यासाठी ना तो सकाळी सकाळी आवरून चालला गेलेला आहे. माझं चालू आहे इथं बघ तिथं बघ तिथं बघ. मी आता हॉलमध्ये आलेली नाही. हॉलमध्ये येऊन बघते तर काय, हर्षद मस्त बसलेला आहे, पडलेला आहे, नुसता टाइमपास करतोय. टीव्ही बघत होता ना? आणि मग हातात रिमोट कस काय तुझ्या म्हणून हातात घेतला. कसं दिसतोय हर्षद? असं वाटतंय तू आज अंघोळच नाही केलेली आहे. केली का? खरं सांग. खरंच नाही केलेली आहे? मी उठलो तर 8 वाजता होतो. शी, एका पोराने आज अंघोळच नाही केलेली आहे. जाय मग आता आंघोळ कर पहिले. आणि आज शाळेतून आलाय हर्षद आणि बॅग तशीच पडू दिलेली आहे. कटिंग करून ये. कुठून कटिंग करून येतो? इथून समोरून. तू डेली कुठे करतो? डेली म्हणजे दरवेळेस कुठं करतो? कोणत्या पण दुकानात. कोणत्या पण दुकानात? करू नये, खरंच ते खूप मोठे झाले केस. जाऊ दे, उद्याचा दिवस जाऊ दे, मग परवा कर. पार्किंग मध्ये आलेली आहे आणि आता आहे ना ऋषी पण घरी आलेला आहे. आणि घरी आल्या आल्या आहे ना बॅडमिंटन खेळायला लागलेला आहे. ऋषी सारखा रडका प्लेअर या दुनियेत कुठेच नसल. सगळ्यात जास्त रडतो. बॅडमिंटन खेळताना पण रडतो, बॅट बॉल खेळताना पण रडतो. नेहमी रडतो. मला खेळूच दिला नाही म्हणून मी चालले माझ्यावरती आता. हा चल आपण दोघं खेळू ना. हर्षद आणि मी खेळणार आहे आता. आम्हाला खेळायला भेटणार आहे. ऋषी असल्यावर ना आम्हाला खेळूच देत नाही. आउटे 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 करतो. मी पण थकून आता हॉलमध्ये आलेले आणि खूप दम लागतो रे बाबा बॅडमिंटन खेळायला. आणि ऋषी इथं हॉलमध्ये बसलेला आहे मस्त रिलॅक्स मध्ये. तू कुठं बसू देते मला? रिलॅक्स आलं डोके दुखी परत. जा ना मग वरती झोपून राहा बेडरूम मध्ये. काम आहे का तुला आता? काय काय नाही सांगू शकत. पर्सनल 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 काम आहे काय ऋषीला? घुस तोंडात घुस ना. तर आता आम्ही ना एक कॉमेडी व्हिडिओ शूट केला आणि प्रत्येक कॉमेडी व्हिडिओ मध्ये ना मी ऋषीला मारत असते. यावेळेस ना त्याने इतका बदला काढून घेतलेला आहे, इतका चान्स मारला माहिती का, असं सणा 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 मारलेला आहे मला. मी ना नॅचरल आर्टिस्ट आहे. मी असं ठरवून कुठलीच गोष्ट कधीच करत नाही. माझ्या जे माइंड मध्ये येतं ना मला असं वाटतं ते करतो मी. सिरियसली मी जे ऍक्टिंग करतो ना मला सिरियसली लक्षात नाही राहत की आजूबाजूचं इन्व्हायरमेंट काय, वातावरण काय. मी सिरियसली ते कॅरेक्टर जगायचं शिकतो. मग पुढच्या आर्टिस्टला डायरेक्ट धडा 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 मारायचं. यस, पुढच्या आर्टिस्टला आणि स्पेशली तुला. काय तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आणि आता मी लागलेली संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. आज संध्याकाळी ना आमच्या घरी स्पेशल मेन्यू बनणार आहे, मेदू वडा बनणार आहे. आणि मला ना मेदू वडा आणि ते ना खूप दिवसांचं खायचं होतं. आणि मला ना मेन म्हणजे साऊथ इंडियन खायला ना खूप जास्त आवडतं. आणि माझ्या हातचा सांबार पण मला खूप आवडतो. तर मी ना आता सांबार बनवायला लागलेली आहे. सांबारसाठी जेवढे पण भाज्या लागतात ना तेवढे मी सर्व कट करून घेतलेले आहे. तुरीची डाळ पण मी थोडीफार शिजवून घेतलेली आहे. आता या ज्या सर्व भाज्या आहे ना या मला या तुरीच्या डाळीत टाकायच्या. कुकर मध्ये ना आता सगळ्या भाज्या टाकलेल्या आहे. आता ना कुकरचं झाकण लावून देते आणि 3 शिट्ट्या होऊ देते. डाळीसोबत भाज्या पण शिजलेल्या आहे आणि इकडे ना मी कांदा आणि टमाटर सुद्धा कापून घेतलेला आहे. आता ना फक्त मला सांबारला फोडणी द्यायची आहे. आणि ना मी सांबारसाठी ना स्पेशल मसाला पण बनवलेला आहे. आणि मला ना सांबार याच मसाल्याचा खूप जास्त आवडतो. अरे दीदी किती वेळ आहे मेदू वडा व्हायला? मेदू वडा व्हायला अजून खूप वेळ आहे. मेदू वडाच असतं ना ते? मेदू वडा. मेदू वडा. हा. ऋषी आणि हर्षद आहे ना आता पार्किंग मध्ये गेलेले आणि अमोल आहे ना त्याचं काम करतोय वरती बेडरूम मध्ये. आणि आता आहे ना किचन आणि हॉलमध्ये मी एकटीच आहे. तर मी इथे ना एकदम वॉर्म थीम बनवलेली आणि मला ना अशा वॉर्म थीम मध्ये ना काम करायला खूप भारी वाटतं. माझं असं माइंड रिलॅक्स होतं आणि असं पीसफुल वाटतं. एकदम कोझी कोझी वाईब्स येतं. सो त्यामुळे ना मी मस्त वॉर्म कलरची लाईट लावलेली आहे. आणि आता ना इकडे सांबार बनवते. तसं मी सांबार बनवायची तयारी सुरू करते ना माझ्या तोंडाला पाणी सुटतं, कारण की मला खूप जास्त आवडतो सांबार. मला ना असं बाहेरचा वगैरे नाही आवडत, पण हा सांबार मला खूप जास्त आवडतो. आणि ही रेसिपी ना माझ्या मम्मीची आहे. माझ्या मम्मीने मला हा सांबार शिकवलेला आहे आणि या खूप खूप टेस्टी लागतो हा सांबार. आता आहे ना सांबार मस्त तयार झालेला आहे आणि मी ना टेस्ट करायला सुद्धा घेतलेला आहे की कसा झालेला आहे. म्हणजे मीठ बीट सगळं बरोबर आहे की नाही ते सर्व बघून घेते. आता आहे ना आई पण घरी आलेले आहे आणि आता आई ना मेदू वडे बनवतात. मेंदू वडे बनवायचे. मेंदू वडे नाही हो, मेदू वडे. मेदू वडे.
गुड 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 गुड. ते उडतले थरथर थरथर थरथर. कसं झालंय ऋषी? एक नंबर झालेला आहे. थँक्यू. तूच थँक्यू. हा, का? कारण एवढं टेस्टी मला खायला भेटतंय. वडे कोणी बनवले आणि सांबार कोणी बनवलंय? मी. दोघी म्हणून थँक्यू म्हणा मला. का? कारण पहिल्यांदा आपल्या घरात एवढी भारी डिश तयार झालेली आहे. स्पेशल. स्पेशल. खा मग. नशीब काहीतरी आवडलं. स्पेशल आहे बर काय. स्पेशल आहे म्हणून नको आता हप्ताभर काही स्पेशल बनलं नाही. आता ना ऋषी मस्त मेदूवडा आणि सांबार खातोय. कसं झालेलं आहे ऋषी? खरंच छान झालेलं आहे. फक्त आता याच्यानंतर जेवायला काय भेटणार आहे? हा? याच्यानंतर जेवायला काय भेटणार आहे? मम्मी तर म्हणली वरणपोळी काहीतरी केले. वरणपोळी करायची अजून? मग हे काय जेवण आहे काय? हे तर नाश्ता आहे. नाश्ता आहे ना. मस्त जेवण झालेलं आहे आणि आता आहे ना हर्षदची तयारी चालू झालेली 15 ऑगस्टची. काय करतो हर्षद आता तू? मला हा व्हाईट कुर्ता धुवायचा आहे. एवढं रात्रीला लक्ष आलं तुला की तुला व्हाईट कुर्ता घालून जायचंय? मला आता ध्यानात आलं म्हणून. ड्रेस नाही. रिस्पॉन्सिबल नाही राहायचं बरं का. पण तुला विचार कर, म्हणजे आता रात्री तुला लक्षात येते. आम्ही ना 2-3 दिवस आधीच तयारी लागत होतो. 15 ऑगस्टच्या ड्रेस असेल काय असेल ते प्रॉपरली धुवून त्याच्यानंतर प्रेस पण स्वतः करत होतो. धुवून तर मम्मी देत होती, बट प्रेस आम्ही स्वतः करत होतो. त्याला धुतलेलं आहे पण त्याच्यावर असं पिंक पिंक कसं काय दिसते काय माहिती. अरे मिक्स झाला असेल तो कशा तर सोबत. त्याचा कलर लागलेला आहे त्याला. हा? वॉशिंग मशीन मध्ये लाव फास्ट. आता नाही मी धुवून काढतो निर्माच्या पाण्यात. वॉशिंग मशीन मध्ये लावून दे, फास्ट होऊन जाईल ते. दुसरा नाही कुर्ता तुझ्याकडे? व्हाईट कुर्ताच घालायला लावलेला आहे. अरे व्हाईट कुर्ताच दुसरा नाही का? होता पण तो फाटला. हर्षदचा कुर्ता आहे ना धुवायला टाकायचा आहे. तेवढं हर्षदने दाखवलं तो कुर्ता पण फाटलाय. कसा रे तू? तुला पहिले लक्ष नाही आलं का? मी काढून ठेवलेला होता. मग आता धुवून घेऊ आपण पहिले, त्याच्यानंतर आहे ना शिवून घेऊ. त्याला काय एक टीच तो मार नाही. तीच. हर्षदचा कुर्ता मी मशीन मध्ये लावलेला आहे. मशीन मध्ये ना नीट प्रॉपर वॉश पण होईल आणि फटकन पण होऊन जाईल. तू काय हाताने खेळत बसशील त्याला? अजून काही तयारी नाही करायची का तुला? अजून तयारी करायची. तू वरती चल. ही ओढणी घ्यायची का तुला त्यावर? हो हे बघ ही ऑरेंज कलरची आणि ही ब्लॅक पॅन्ट. ही धुतलेली का बघू दे. धुतलेली आहे फक्त. त्याला ना प्रेस कर. काय तशीच नको घालू. अजून काय तयारी आहे? बस झाली. तू एकटा गाणं म्हणणार आहे? नाही ना खूप सारे जण आहे की ते आम्ही 16-17 जण आहे. बापरे एवढे जण आहे? पण मी फर्स्ट पोझिशनला आहे. अरे बापरे. म्हणून दाखव ना मग. मासे है माटी मासे है माथा माथे पे माटी सजा के चले माए चलती रहे बेखौफ हवाए लहरा के झूमे तिरंगा आजाद रहे आबाद रहे तू लहरा के झूमे तिरंगा. यावर असं ट्यून वगैरे पण लावतील ना ते? हा बॅकग्राऊंड म्युझिक लावतील ना. आणि तुम्ही गाणं म्हणायचं? हो. वा. उद्या पप्पा मम्मी आरोही सगळे येणार आहेत वाटतं शाळेत. हा ऋषी तू पण चल ना आमच्या सोबत उद्या. माझं ना थोडं काम आहे बाहेर, नाही तर मला पण आवडत होतं. पण जाऊ दे, जा ना तुम्ही बाकीचे सगळे. मम्मी पप्पा हर्षद. उद्या येणार आहे का मग तुम्ही हर्षदच्या शाळेत? सगळी फॅमिली. आरोही पण येणार उद्या. हा माझं बाहेर काम आहे एका ठिकाणी. उद्या ना मस्त हर्षदच्या शाळेत जाणार आहे आणि हर्षद ना तिथं गाणं सुद्धा म्हणणार आहे. आम्हाला ते ऐकायचंय. थोडं तर म्हणून दाखव. म्हणून दाखवलं त्याने. आता एकदा आम्हाला. हा चल परत म्हणून दाखव आता. मासे हे माटी. हसू नको. त्याच्या तोंडाकडे नको बघू. तुझं म्हण. माझ्या तोंडाकडे बघितल्यावर काय हसायला येतं का? तू तुझं म्हण. नीट म्हण. मासे है माटी मासे है माथा माथे पे माटी सजा के चले माए चलती रहे बेखौफ हवाए तारों को चूमे तिरंगा आजाद रहे आबाद रहे तू लहरा के झूमे तिरंगा. एकदम भारी गाणं म्हटलेलं आहे हर्षदने. मस्त. अजून लय मोठं गाणं आहे ते. 5.5 का 6 मिनिटाचं. जाऊ दे ते बाकीचं आता उद्या ऐकू आम्ही. हा म्हणूनच तुम्हाला बोलवलं. पण हर्षदचं मला हे नाही आवडला. एक दिवस आधी सगळं तयारी लागायचं. कारण आता तुला माहित पाहिजे ड्रेस प्रॉपर आहे की नाही, वॉश आहे की नाही, प्रेस केलेला आहे की नाही. आणि ते व्हाईट कुर्ता खाली ब्लॅक पॅन्ट. व्हाईट कुर्त्याचं ना त्याचं शिलाई पण उधळली आहे. अगं मग त्यांनी सांगितलंच नाही. मी तो दुसरा ड्रेस धुवून ठेवला त्यांना न सांगता. बाकीच्या काही गोष्टी असतात त्याला ट्रिपला जायचंय किंवा कुठे 10 दिवस आधी सांगितलं असतं. बट जी गोष्ट खरंच महत्वाची आहे ती गोष्ट तू एक दिवस आधी सांगतोय, ते पण नाईटला. आता अशा वेळेस सांगतोय जेव्हा काही दुसरा ऑप्शन पण नाही करू शकत आपण.
लागन रडायला परत आलं डोळ्यात पाणी आलं. आता नाही आलं. आता तुम्ही कामाचीच गोष्ट सांगताय ना. म्हणजे बिनकामच सांगायला लागल्यावर रडतो का? म्हणजे आम्ही बिनकामाचं बोलतो का? नाही म्हणजे हर्षद आहे ना आता तिकडे प्रेस करतोय त्याच्या कपड्यांना. तू काम करत असला ना की लय गोड दिसतो. मी तसं पण गोडच आहे. नाही फक्त काम करताना गोड दिसतो. गाईस तर आता आहे ना हर्षदची सगळी तयारी झालेली आहे आणि आता आहे ना मला खूप जास्त झोप येते आणि उद्या आहे ना सकाळी लवकर पण उठायचंय. सो आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.